नाही वक्रतुंड वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। पेटीचा आवाज थोडा वाढवा. ठीक आहे. तर गणपती हे बुद्धी ज्ञान विघ्नहर्ता शुभ कार्याचे अधिपती मानले जातात. हिंदू धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात श्री गणेशाची पूजा करून केली जाते, कारण ते सर्व अडथळे दूर करतात. म्हणून त्यांचे एक नाव विघ्नहर्ता आहे. गणपतीचे बारीक डोळे सूक्ष्म दृष्टी दर्शवतात, तर लांब सोंड दूरदर्शीपणा दाखवते आणि मोठे मस्तक ज्ञानाचे प्रतीक आहे. त्यांचे पोट मोठे आहे, कारण जगातील चांगल्या वाईट गोष्टी पचवण्याची व संयम ठेवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. म्हणून त्यांचे एक नाव लंबोदर आहे. गणेश पूजेत वापरली जाणारी दुर्वा शमी आयुर्वेदानुसार आरोग्यदायी असतात. थोडक्यात गणपतीची उपासना जीवनात शिस्त बुद्धी आणि सकारात्मकता आणण्यासाठी केली जाते. तर सादर करीत आहोत गणपतीचे एक छान भक्तिगीत, ओंकारा श्री गजानना छंद तुझा लागो दे मला. ओंकारा श्री गजानना ओंकारा श्री गजानना छंद तुझा लागो दे मला. छंद तुझा लागो दे मला. गौरी नंदना गजवदना गौरी नंदना गजवदना छंद तुझा लागो दे मला. छंद तुझा लागो दे मला. ओंकारा श्री गजानना ओंकारा श्री गजानना छंद तुझा लागो दे मला. छंद तुझा लागो दे मला. दिव्यानिधी शुभदायक तू दिव्यानिधी शुभदायक तू विघ्न विनाशक मंगल तू विघ्न विनाशक मंगल तू. वर्णावे किती रूप गुणा वर्णावे किती रूप गुणा छंद तुझा लागो दे मला. छंद तुझा लागो दे मला. रत्न सुवर्णे मुकुटशिरी रत्न सुवर्णे मुकुटशिरी नेत्रातील ते ज्ञानसरी नेत्रातील ते ज्ञानसरी कुंडल शोभा देशभणा कुंडल शोभा
रे श्रवणा, छंद तुझा लागो दे मला, छंद तुझा लागो दे मला. जुन्ना गंध तुला जाते, जुन्ना गंध तुला जाते, लंबोदर तव भूषण ते, लंबोदर तव भूषण ते, परिमोदक दे ज्ञान घना, परिमोदक दे ज्ञान घना. छंद तुझा लागो दे मला, छंद तुझा लागो दे मला. भरजरी पिंगा भरशेला, भरजरी पिंगा भरशेला, दुर्वाची आवड तुझला, दुर्वाची आवड तुझला. प्रसन्न होती भक्तना, प्रसन्न होती भक्तना. छंद तुझा लागो दे मला, छंद तुझा लागो दे मला. नकळे भक्ती करी कृपा, नकळे भक्ती करी कृपा. गाऊ हरनिश नाम जपा, गाऊ हरनिश नाम जपा. समाधान मग क्षणा क्षणा, समाधान मग क्षणा क्षणा. छंद तुझा लागो दे मला, छंद तुझा लागो दे मला. ओंकारा श्री गजानना, ओंकारा श्री गजानना. छंद तुझा लागो दे मला, छंद तुझा लागो दे मला, छंद तुझा लागो दे मला. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हरी बोल. चला आता 13 अक्षर. तसं सिंगल आणि नंतर श्रीराम जयरामला 7 वेळा. आणि जेव्हा पेटीवर सुद्धा जातं ना तेव्हा पण 7 वेळा वाजवायचं. सिंगल नाही करायचा. श्रीराम जय राम जय जय राम हा 13 अक्षरी मंत्र राम भक्तांसाठी अत्यंत प्रभावी आणि मनाला शांतता देणारा आहे. हा मंत्र मनातील नकारात्मकता दूर करतो, एकाग्रता वाढवतो आणि भक्ती व समर्पण भावाने साधकाला अंतर्मुख होऊन जीवन जगण्याची प्रेरणा देतो. समर्थ रामदास स्वामींनी याच मंत्राचा जप करून श्रीरामाची कृपा संपादन केली होती. हा मंत्र भक्ताला देवाप्रती समर्पित राहण्याची शिकवण देतो आणि जीवनात आनंद निर्माण करतो. हा मंत्र कोणत्याही त्रासातून बाहेर पडण्यासाठी आणि जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी प्रभावी मानला जातो. तर सादर करीत आहोत 13 अक्षरी मंत्र जपावा ध्यानी मनी श्री राम राम. सुरू करायचं. मंत्र जपावा 13 अक्षरी
श्रीराम जय जय राम तेराक्षरी मंत्र जपावा तेराक्षरी मंत्र जपावा ज्ञानी मनी श्रीराम राम ज्ञानी मनी श्रीराम राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रद्धा ठेवा देवावरती श्रद्धा ठेवा देवावरती मातीचे गण सुवर्ण होती मातीचे गण सुवर्ण होती लोकांसाठी देवित केलं लोकांसाठी देवित केलं जीवनी ज्यांच्या राम राम जीवनी ज्यांच्या राम राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम दैव तुझे हे तुझ्याच हाती दैव तुझे हे तुझ्याच हाती सोन्याची मग होते माती सोन्याची मग होते माती उरतील शब्द मग दैवासाठी उरतील शब्द मग दैवासाठी तेव्हा स्मरतो राम राम तेव्हा स्मरतो राम राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम पुरुषोत्तम प्रभु अयोध्येचा पुरुषोत्तम प्रभु अयोध्येचा भजनी रंगले जय श्रीराम भजनी रंगले जय श्रीराम जीवनी ऐसा रंगला राम जीवनी ऐसा रंगला राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम तेराक्षरी मंत्र जपावा तेराक्षरी मंत्र जपावा ज्ञानी मनी श्रीराम राम ज्ञानी मनी श्रीराम राम श्रीराम जय 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 राम राजाधिराज श्री रामचंद्र भगवान की जय हरी बोल त्याला बाहेर टाळी वाजवायला बसायचं चांगलं आहे हरी बोल हा? हा काय? हो, अगदी, अगदी. चांगलं आहे. रामकृष्ण हरी तुम्हालाही घेते मी चंद्रभागेच्या काठावर चंद्रभागेच्या काठावरती हे विठ्ठल भक्तीचे विशेषतः वारकरी संप्रदायातील पंढरीच्या वारीचे अत्यंत लोकप्रिय भजन आहे.
हे भजन पंढरपूरचा महिमा, चंद्रभागा नदीचे पावित्र्य, मृदुंगाचा नाद आणि विठ्ठलाच्या दर्शनाचा आनंद व्यक्त करते. यात भक्त विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन नाचताना दिसतात, जे मनाला शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा देते. पंढरपूरचा महिमा आणि विठ्ठलाच्या दर्शनाची तळमळ यात प्रकट होते. मृदुंगाचा नाद आणि टाळ विणेसह वाजणाऱ्या भजनातून वारकरी विठ्ठलाची भक्ती करतात. हे भजन मनाला भक्तीत तल्लीन करते आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी वाट पाहणाऱ्या वारकऱ्यांची भक्ती व्यक्त करते. तर सादर करीत आहोत चंद्रभागेच्या काठावरती चला वारकरी नाचायला. लागलाय मृदुंग वाजायला, फास्ट वाजवायचा, बाकी सिंगल आहे. लागलाय
सद्गुण गाऊ जाऊया अभंग बोलायला या संतांचे सद्गुण गाऊ जाऊया अभंग बोलायला हो लागलाय मृदुंग वाजायला हो लागलाय मृदुंग वाजायला लागलाय मृदुंग वाजायला हो लागलाय मृदुंग वाजायला चंद्रभागेच्या काठावरती तलावातरी नाचायला चंद्रभागेच्या काठावरती तलावातरी नाचायला हो लागलाय मृदुंग वाजायला हो लागलाय मृदुंग वाजायला लागलाय मृदुंग वाजायला हो लागलाय मृदुंग वाजायला जय हरी विठ्ठल 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 जय हरी पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय हरी बोल. एक फायदा झाला, असंच द्यायचं अर्ध्या एक फायदा झाला अरे अर्ध्या दाद द्यायला. दाद द्यायला. हरी बोल. चला आता राम जपावा पूजावा. पाणी प्यायचं असेल तर पिऊन घ्या. सगळे थांबून थांबून चला हरी बोल. राम जपावा पूजावा राम आचरावा म्हणजे प्रभू श्रीरामांच्या सत्य संयम आणि मर्यादा पुरुषोत्तम गुणांना जीवनात उतरवणे होय. हे मानसिक शांतता, आध्यात्मिक शक्ती आणि संकटांशी लढण्याची क्षमता प्रदान करते. तसेच कलयुगात राम नाम तारक मानले जाते. प्रभू राम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. त्यांचे जीवन संयम, सत्य, बंधुप्रेम आणि धर्मपरायणता शिकवते, ज्यामुळे मानवी संबंध सुधारतात. नियमित राम पूजा आणि नामस्मरण केल्याने आध्यात्मिक ज्ञान वाढते आणि मोक्षाचा मार्ग सुलभ होतो. तर सादर करीत आहोत राम जपावा, राम पूजावा, राम आचरावा. आधी सिंगल आहे, सिंगलच आहे त्याला. ओपन कडव्यानंतर आहे, कडव्यानंतर आहे ओपन.
रामाचे रामाचे दिव्य मौलिक साचे गुण सात्विक सात्विक तेज गणो सूर्याचे गुण सात्विक सात्विक तेज गणो सूर्याचे श्रीरामाच्या चरण धुळीचा तिलक भाळी रामा श्रीरामाच्या चरण धुळीचा तिलक भाळी रामा राम जपावा तुझावा रामाच रामा राम जपावा तुझावा रामाच रामा बलिरांजन लावणी हृदयी भक्ती सुगंध भरावा बलिरांजन लावणी हृदयी भक्ती सुगंध भरावा राम जपावा पुजावा रामाच राम राम जपावा पुजावा रामाच राम गोरे उदित उदित अल्पियती शबरीने गोरे उदित उदित अल्पियती शबरीने भाव भक्तीचा भक्तीचा ओळखला रामाने भाव भक्तीचा भक्तीचा ओळखला रामाने भक्ती उमलते देते राम देतेची जाणावा भक्ती उमलते देते राम देतेची जाणावा राम जपावा पुजावा रामाच रामा राम जपावा पुजावा रामाच रामा केवळ सत्याने सत्याने पुण्यंश लाभते केवळ सत्याने सत्याने पुण्यंश लाभते कामकृतीने कृतीने कामकृतीने पुण्यकृतीने कृतीने पापतुळीला रामचरित्र असे बोलतो मनावरी ठसवावा रामचरित्र असे बोलतो मनावरी ठसवावा राम जपावा पुजावा रामाच रामा राम जपावा पुजावा रामाच रामा राम बाणाचा बाणाचा एकच असतो भाव राम बाणाचा बाणाचा एकच असतो भाव तुझा प्रकाश प्रकाश समान नुसतो भाव तुझा प्रकाश प्रकाश समान नुसतो भाव संकट दूर कराया आश्रय रामाचा मागावा संकट दूर कराया आश्रय रामाचा मागावा राम जपावा पुजावा रामाच रामा राम जपावा पुजावा रामाच रामा हात धरावी तत्वदयाची तोडून जांभिक भावा हात धरावी
जपावा पुरावा राम जपावा पुरावा राम जपावा पुरावा राजाधिराज श्री रामचंद्र भगवान की जय. हरी बोल. आता आपण हनुमान चालीसा घेऊ. आपण जशी नेहमी शुक्रवारी म्हणतो तशी हनुमान चालीसा म्हणायची आणि ताट असं त्याला घ्यायला ठीक आहे. चला. जय हनुमान हनुमानजीच्या मंदिरामध्ये आपण बसलेलो आहोत. मारुतीच्या देवळात बसल्यानंतर मारुतीची स्तुती झालीच पाहिजे. तर हनुमान चालीसा सादर करीत आहोत. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलो गौरांगर रामदूत बलरामा अंजनी पुत्र पवन सुत रामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंडित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजे आगे मोदक जय गोसाना शंकर सुर केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम कार्य करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि नामा विकट रूप धरि रंग जरामा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे लाल संजीवन लखन जियारे श्री रघुवीर हरषि लाए रघुपति कीन्हि बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई सहस वदन तुमरो जस गावे हसहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद गंधर्व यम कुबेर दिगपाल जहाते कवि गोविंद कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीव कीना राम मिलाय राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्र योजन पर भानो लील्यो ताहि मधुर फल जाने प्रभु मुद्रिका में मुख माहि जलधि लाहि गए अचरज नाहि दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे तेते राम तुम्हारे तुम रखवारे हो कन्हैया बिनु पैसारी सब सुख रहे तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोग आपने कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन दोहरावे सब कर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम सारे और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों युग प्रताप तुम्हारा है बल सिद्ध जगत उजियारे साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव निधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे
हनुमत बलवीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई जो सतबार पाठ कर कोई सुदैवंती महासुख होई जोय पढ़े हनुमान चालीसा तुलसीदास सदा हरिचेरा कीजे ना करुण माडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय सुखद रूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय गुरुर्गणि सदसंतन की जय हरी बोल. हरे कृष्ण. सुवासातच झालं. गरम होते. राधे. नाही अजून एक हनुमानजींचा घेऊ नवा नाही आहे. नाही आधी बजरंग बली टाकूया. होय ना सगळं थांबलंय बाहेरच बसलो असतो. मी म्हणजे मी पण सांगितलं होतं. त्यांनी आपल्याला सांगितलं म्हणून यावं लागलं. ठीक आहे. आलंच नाही झालं पाऊस ना. हे बजरंग बली घ्यायचं बरं. हे म्हणजे हे बजरंग बली. हा कसं कळलंय ना कसे ताण वाजवायचे. सिंगल आहे. हे थोडं वर घेऊ का ते आपण येतो. ठीक आहे. चला हरी बोल. भगवान राम आणि हनुमान यांचे नाते भक्ती, निस्सीम सेवा आणि आदर्श मैत्रीचे प्रतीक आहे. हनुमान हे श्रीरामांचे सर्वात मोठे भक्त, दूत आणि संकटमोचन मानले जातात. रामकथेत हनुमानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्याशिवाय रामायण अपूर्ण आहे. हनुमानजींनी आपलं संपूर्ण जीवन श्रीरामाच्या सेवेत खर्ची घातले. तर सादर करीत आहोत हे बजरंग बली, आवड तुला रामाची, रामाच्या कामाची. आवाज कमी झाला का? असं वाटतं. आवाज येतो ना बाहेर? रस्त्यावर जाते ना? थोडं वाढवायचं. बाहेर चाललेलं आहे. बाहेर जातोय ना. हो अहो साऊंड लावलं.
पार्वतीच्या वराची शिवया भोळ्या शिवाची पार्वतीच्या वराची रामाच्या कामाची हे बजरंगबली हे बजरंगबली आवड तुला रामाची आवड तुला रामाची रामाच्या कामाची हे बजरंगबली हे बजरंगबली रामाच्या कामाची हे बजरंगबली हे बजरंगबली आवड तुला रामाची आवड तुला रामाची रामाच्या कामाची हे बजरंगबली हे बजरंगबली जिथे गेला पर्वत शिखरी जमा केली वानरे सारी जमा केली वानरे सारी वनवासी सीता गेली चोरी राम लक्ष्मण जोडे वनांतरी वनवासी सीता गेली चोरी राम लक्ष्मण जोडे वनांतरी संधी आली भेटीची रामाच्या दर्शनाची संधी आली भेटीची रामाच्या दर्शनाची रामाच्या कामाची हे बजरंगबली हे बजरंगबली आवड तुला रामाची आवड तुला रामाची रामाच्या कामाची हे बजरंगबली हे बजरंगबली सीतेचा शोध तुने केला जर्जर केले रावणाला सीतेचा शोध तुने केला जर्जर केले रावणाला द्रोणागिरी समूळ आणिला समर लक्ष्मण वाचविला द्रोणागिरी समूळ आणिला समर लक्ष्मण वाचविला पूर्वी निर्मी करुणाची करुणी निर्मी करुणाची आणिक त्या भीमाची आणिक त्या भीमाची रामाच्या कामाची हे
अहो, ते लोकं थांबून बजरंग बली की, बजरंग बली की जय. मारुति राया की जय. सभी भक्तों की आने जाने वाले लोगों की जय. थांबून हरी बोल. गाणं ऐकत थांबतात. हा. आता ते आवडलं तर फारच छान झालं. हे बजरंग बली. चला सभी भक्तों की जय. आता घे 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 घेऊ आपण. हे घे, अरे वा. 1 2 3 1 2 हो, हो, हो. हवा येते का? हो, ते माहिती आहे. येतंय? ताई ऐका ना, समोर ना असं वरचं हे येऊ दे, हे पण येऊ दे आणि मग सगळ्यांचा एक व्हिडिओ हे घ्या ना, घ्या आणि मग ते ग्रुपवर पाठवा. मानवी जीवनाची नश्वरता आणि हरिनामाचे महत्व या भजनात सांगण्यात आलेले आहे. घर दार बायका पोरं पैसा आडता हे सर्व मृत्यूनंतर इथेच राहणार आहे. रावण राजे महाराजे यांचीही माती झाली तशीच गत आपली पण होणार आहे. मानवी जीवनाचा शेवट हा मातीतच होणार आहे. केवळ हरिनामाचा जप हेच अंतिम सत्य आहे. संसाराच्या धकाधकीतून मन आणि बुद्धीच्या शुद्धीकरणासाठी हरीचे नाव घेणे खूप महत्वाचे आहे. आवडीने व भावाने हरिनाम घेतल्यास आपण मायेच्या बंधनातून मुक्त होतो व भगवंत आपली सर्व चिंता स्वतः वाहतो. थोडक्यात हे भजन संसारातील व्यर्थ धावपळ सोडून आध्यात्मिक शांतता आणि मुक्तीसाठी हरिनामाचा आश्रय घेण्यास प्रेरित करते. तर ही जी रचना आहे ही संत तुकडोजी महाराजांची आहे. तर संत तुकडोजी महाराजांचा अभंग सादर करीत आहोत. त्याचे बोल आहेत, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. माया
तू मेल्यावरती तुझ्याच करते गावाचा माहेर तू मेल्यावरती तुझेच करते गावाचा माहेर घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला कारण पसराई राई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी तू म्हणशील बायका पोर मी तुझ्या मागची चोर तू म्हणशील बायका पोर मी तुझ्या मागची चोर तू मेल्यावरती कापर पोरतील तुझ्याच डोळीवर तू मेल्यावरती कापर पोरतील तुझ्याच डोळीवर घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला कारण पसराई राई
झाली. बापरे. हरे कृष्णा पोचलं म्हणजे. लाईट 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 आवाज नाही. आता असं ठेवलं आपण. आता सगळे येतात. थोडं मागे घ्या काकू. थोडं मागे घ्या म्हणजे सगळे येतात. अजून नाही मागे. उचलून ठेवा ना मागे. उचलून ठेवा. अजून मागे घ्या. उचलून ठेवा मागे. हां असं थोडं खाली आलं खाली आलं वाटतं. सरळ करा असं. हां झालं झालं. झालं आता कोणता आहे? आता विठ्ठल विठ्ठल. वा तर हरिनामाचा महिमा आपण याच्यामध्ये बघितला, संसाराची नश्वरता बघितली. तर तुकडोजी महाराजांनी आपल्याला सांगितलं हरिनाम घ्या. तर तेच हरिनाम आपण घेऊया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हा नामजप वारकरी संप्रदायाचा आत्मा असून तो मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा आणि भक्तीचा अनुभव देतो. पंढरीचा विठुराया युगे 28 भक्तांसाठी विटेवर उभा आहे. या विठ्ठल नामाच्या श्रवणाने किंवा जपामुळे हृदयाची कार्यक्षमता सुधारण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते. महाराष्ट्रातील वारकरी परंपरेत या नामस्मरणाला सर्वोच्च स्थान दिलेले आहे. श्री विठ्ठल भगवान आपल्या भक्तांसाठी विटेवर उभे राहिले. हे त्यांच्या भक्ताप्रती असलेल्या प्रेमाचे प्रतीक आहे. विठ्ठल नाम हे कठीण काळात धीर देणारे, मनाला शांत करणारे आणि भक्तीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणारे आहे. तर सादर करीत आहोत विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. चला सुरू करू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला तुझ राम कृष्ण तुझ नारायण विठ्ठला तुझ राम कृष्ण तुझ नारायण विठ्ठला कौसल्याचा राम तुझ यादचा विठ्ठला कौसल्याचा राम तुझ यादचा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला भजन कीर्तन वारकऱ्यांच्या मंगळोनी विठ्ठला भजन कीर्तन वारकऱ्यांच्या मंगळोनी
विठ्ठल आलं खाली. सगळ्यांना विठ्ठलाचा रंग चढला का? जोरात आपण एवढं नामस्मरण केलं विठ्ठलाचं. विठ्ठल भरला का मनामध्ये, हृदयामध्ये सगळ्यांच्या? चला आता याच विठ्ठलाला माहिती तर या विठ्ठलाला आपल्याला मनामध्ये धरायचं आहे आणि त्या विठ्ठलाचं नाव घेत त्याच्या गावाला जायचं आहे. विठ्ठलाचं गाव कुठलं माहितीये का? सगळ्यांना माहितीये. वारकरी लोक दरवर्षी जातात. आळंदी ते पंढरपूर वारी, पायी वारी करत जातात. बरोबर पायी जाणं तो त्यांचा 15 दिवसाचा तो जो पिरियड असतो, उन्हामध्ये, तानामध्ये, पावसामध्ये, पाण्यामध्ये सगळे कष्ट, सगळे त्रास सहन करत ते विठ्ठल भक्तीसाठी, त्या विठ्ठल प्रेमासाठी आळंदीहून पंढरपूर चालत जातात. आपण तेवढं करू शकत नाही, मग कमीत कमी विठ्ठलाचं नाव तर नक्कीच घेऊ शकतो. त्या विठ्ठलाला मनामध्ये नक्कीच भरू शकतो. तर अजून एक गाणं त्याचंच आपण सादर करीत आहोत. मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाच्या दरबारी हासवत नाचतो. इकडे बसणं म्हणजे पहिला सिंगल पांडुरंगाच्या दरबारी डोळ्यात भरला ज्ञानोबा, मनात भरला तुकोबा.
बाळेचा वाळवंट तिथे आमचं वैकुंठ आनंद भरला घनदाट बाई नाचत नाचत आनंद भरला घनदाट बाई नाचत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत पंढरपूरचा दरबार संत मिळाले अपार पंढरपूरचा दरबार संत मिळाले अपार हरिनामाचा गजर बाई नाचत नाचत हरिनामाचा गजर बाई नाचत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत पंढरपूर जाऊया गोपाळपूर पाहूया पंढरपूर जाऊया गोपाळपूर पाहूया हरिच्या खाऊया बाई नाचत नाचत हरिच्या खाऊया बाई नाचत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत अमृतवाणी घरोघरी दास दासी वारकरी अमृतवाणी घरोघरी दास दासी वारकरी विठ्ठल उभा विठेवरी बाई नाचत नाचत विठ्ठल उभा विठेवरी बाई नाचत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत गळ्यात तुळशीची माळ माझे मृदुंग टाळ गळ्यात तुळशीची माळ माझे मृदुंग टाळ कीर्तन करूया हरी हरी बाई नाचत नाचत कीर्तन करूया हरी हरी बाई नाचत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत पांडुरंगाच्या दरबारी
मारुतीला शेंदूर लावणे हे रामाप्रती असलेल्या अपार भक्तीचे प्रतीक आहे. पौराणिक कथेनुसार सीता मातेला कपाळावर शेंदूर लावताना पाहून हनुमानाने त्याचे कारण विचारले. सीतामाई म्हणाल्या, यामुळे श्रीरामाचे आयुष्य वाढते व ते प्रसन्न होतात. हे ऐकल्यावर हनुमानाने स्वतःच्या पूर्ण अंगाला शेंदूर लावून घेतले, ज्यामुळे ते शेंद्री रंगाचे झाले. हनुमानाने संपूर्ण अंगाला शेंदूर लावला हे पाहून श्रीराम खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी हनुमानाला वरदान दिला की जो कोणी तुम्हाला शेंदूर अर्पण करेल त्यांच्या सर्व अडचणी दूर होतील व त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. म्हणून हनुमानाला शेंदूर वाहणे अत्यंत महत्वाचे आहे. तर सादर करीत आहोत, अंगी लावूनी शेंदूर माझा मारुती सुंदर. अंगी लावूनी शेंदूर माझा
मनीचा हृदयी बसली अंगी लावली शेंदुरन माझ्या मारुती सुंदर अंगी लावली शेंदुरन माझ्या मारुती सुंदर 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 अंगी लावली शेंदुरन माझ्या मारुती सुंदर अंगी लावली शेंदुरन माझ्या मारुती सुंदर चैत्रशुद्ध पौर्णिमेची मारुती जन्मायेची चैत्रशुद्ध पौर्णिमेची मारुती जन्मायेची मारुती जन्मायेची मारुती जन्मायेची चैत्रशुद्ध पौर्णिमेची मारुती जन्मायेची मारुती जन्मायेची मारुती जन्मायेची अंगी लावली शेंदुरन माझ्या मारुती सुंदर 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 अंगी लावली शेंदुरन माझ्या मारुती सुंदर अंगी लावली शेंदुरन माझ्या मारुती सुंदर 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 राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की 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 जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी लावली शेंदुरन माझ्या मारुती सुंदर अंगी लावली शेंदुरन माझ्या मारुती सुंदर अंगी लावली शेंदुरन माझ्या मारुती सुंदर माझा मारुती सुंदर माझा मारुती सुंदर माझा मारुती सुंदर माझा मारुती सुंदर अंगी लावली शेंदुरन माझा मारुती सुंदर अंगी लावली शेंदुरन माझ्या मारुती सुंदर अंगी लावली शेंदुरन माझ्या मारुती सुंदर बोलो बजरंग बली की हरी बोल. एक हनुमानजीचं हिंदी भजन आहे ते सादर करीत आहोत. वीर हनुमाना अति बलवाना राम नाम रसियो रे प्रभु मन बसियो.
तर हनुमानजी आपल्या सगळ्यांना माहिती आहे रामजीचे दास आहे, बरोबर ना? तर दास्य भक्तीचं सर्वात मोठं कुठलं उदाहरण असेल तर ते हनुमानजींचं आहे. भक्तीचे सुद्धा प्रकार आहेत. त्याच्यामध्ये सर्वात आधी येते शांत भक्ती, मग येते दास्य भक्ती, नंतर येते साख्य भक्ती, साख्य नंतर येते श्रवण भक्ती नाही, पॅरेंटल लव्ह पण असतं ना, मातृत्व, तर ती भक्ती पण असते. आणि त्यानंतर जे असते माधुर्य भक्ती असते ती राधाराणीची असते. तर दास्य भक्तीची सर्वात महत्वाचं आणि सर्वात मोठं उदाहरण जे कोणी आहे ते हनुमानजी आहे. तर रामाचा सर्वात मोठा दास तो आहे हनुमान. तर त्या हनुमानजीचं कौतुक या भजनामध्ये केलेलं आहे. ते एक हिंदी भजन आहे, ते आपण सादर करीत आहोत. वीर हनुमाना अति बलवाना. वीर हनुमाना अति बलवाना, वीर हनुमाना अति बलवाना, राम नाम रसियो रे, प्रभु मन बसियो रे, राम नाम रसियो रे, प्रभु मन बसियो रे. वीर हनुमाना अति बलवाना, वीर हनुमाना अति बलवाना, राम नाम रसियो रे, प्रभु मन बसियो रे, राम नाम रसियो रे, प्रभु मन बसियो रे. जो कोई आवे हरज लगावे, जो कोई आवे हरज लगावे, सबकी सुनियो रे, प्रभु मन बसियो रे, सबकी सुनियो रे, प्रभु मन बसियो रे. वीर हनुमाना अति बलवाना, वीर हनुमाना अति बलवाना, राम नाम रसियो रे, प्रभु मन बसियो रे, राम नाम रसियो रे, प्रभु मन बसियो रे. बजरंग माला मेरुधारी माला, बजरंग माला मेरुधारी माला, संकट हरियो रे,
म्हणू आधी आपण भीमरूपी स्तोत्र मारुती स्तोत्र म्हणून त्यानंतर एक गाणं घेऊ. हा मारुतीच्या देवळात बसल्यावर त्यांचं स्तोत्र म्हणूया. मला त्याची ऑफर आली मला पण थंडावा चला आता मारुतीच्या देवळात बसलोय तर एक त्यांचं स्तोत्र झालं पाहिजे. तर ते ज्यांना ज्यांना येतं त्यांनी सगळ्यांनी म्हणा भीमरूपी महारुद्रा. हा हे आपण म्हणूया. सिंगल भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती वनारी रंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकलाउतवीमये सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णवनायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदांतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका वजांगे उठलिंगा हो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळरुद्राग्नी एकता कापती गये ब्रह्मांडे मांडले नेलो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी काटिल्या वळे उच्चते मुरडिले माता कीर्ती कुंडले वरी सुवर्ण कटिका सोटी घंटा किणकिण नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपरांग पारता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे देखावे उत्तरेकडे मद्राद्री सारिका द्रोण क्रोधे उत्पातीला वळे आणिला मागुतीनेला आला गेला मनोगती मनासी टाकिले माझे गतीची सूर्यनानसे आणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होतला तसे तयासी तुलना कोठे मेरू मांगारला कुठे ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छे करील सके तयासी तुलना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे वेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यार्थी स्तोत्र पाठे करोनिया भूत प्रेत समंदादी रोग व्याधी समस्तही नाचती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने केदरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकलागुणे रामदासी अग्रगण्यो कपिकुळाची नंदनु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती इति श्री रामदासकृतं संकटनिरतं मारुती स्तोत्रं संपूर्णम्. हरि बोल. हरे कृष्ण. चला मारुती स्तोत्र झालं. आता आपण एक
गवळण घेऊ. हा? गवळण म्हणजे श्रीकृष्णाच्या लीला असतात त्याच्यामध्ये, आणि ते घेऊन आपण कार्यक्रमाला विराम घेऊ. अरे तू म्हटलंच नाही पण श्रीराम जय राम जय जय राम. म्हणूया गवळण म्हणूया. हा? सगळेजण श्रीराम जयराम जय जयराम म्हणणार माझ्याबरोबर, जोरात म्हणणार, पूर्ण रस्त्यावर गेला पाहिजे आवाज. हा चला मग अजून एक तुमच्यासाठी. आणि मग हरी बोल. चला नाद दुनिया नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. नाद दुनिया नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय राम जय जय राम. परब्रह्मात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम. आनंदाचा आनंद राम श्रीराम जय राम जय जय राम. त्रिभुवन तारक आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. सुखकारक आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रद्धा देते तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम. शांती देते तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्याचे सुंदर धाम श्रीराम जय राम जय जय राम. पुरुषोत्तम परमेश्वर राम श्रीराम जय राम जय जय राम. भक्ती भाव तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम. लावण्याचा नामा राम श्रीराम जय राम जय जय राम. कैवल्याची मूर्ती राम श्रीराम जय राम जय जय राम. चराचरातील मूर्ती राम श्रीराम जय राम जय जय राम. आठव्या ठाई आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. परमात्मा ही आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. सगुणातही आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. जय मंगल तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम. सुमंगलाची पहाट राम श्रीराम जय राम जय जय राम. सृष्टीचे या चलन राम श्रीराम जय राम जय जय राम. कर्तव्याचे पालन राम श्रीराम जय राम जय जय राम. दुःख निवारक आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. स्वानंदाचा ठाई राम श्रीराम जय राम जय जय राम. सुंदर सूर तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम. सप्त सुंदर तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम. सकल जीवांच्या ठाई राम श्रीराम जय राम जय जय राम. वात्सल्याचे स्वरूप राम श्रीराम जय राम जय जय राम. सुंदर माधव मेघश्याम श्रीराम जय राम जय जय राम. दशरथ नंदन रघुवीर राम श्रीराम जय राम जय जय राम. अयोध्यापती राम श्रीराम जय राम जय जय राम. रघुपती राघव राजा राम श्रीराम जय राम जय जय राम. राम नाम सुखदायक राम श्रीराम जय राम जय जय राम. सकल सुखांचा सागर राम श्रीराम जय राम जय जय राम. चराचरातील जागर राम श्रीराम जय राम जय जय राम. राम भक्त नित स्मरतो राम श्रीराम जय राम जय जय राम. कुशल गायनी रमतो राम श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंताच्या हृदयी राम श्रीराम जय राम जय जय राम. जानकी वल्लभ राजस राम श्रीराम जय राम जय जय राम. चराचरातील जागर राम श्रीराम जय राम जय जय राम. समर्थ वसनी रमला राम श्रीराम जय राम जय जय राम. कुलभूषण रघुनंदन राम श्रीराम जय राम जय जय राम. राम नायनी रमतो राम श्रीराम जय राम जय जय राम. स्वरंकुराच्या हृदयी राम श्रीराम जय राम जय जय राम. भक्ती रंगी फुलतो राम श्रीराम जय राम जय जय राम. दशरथी हार सुखधाम श्रीराम जय राम जय जय राम. कौसल्या सुखनंदन राम श्रीराम जय राम जय जय राम.
आदर्शाचा राम श्रीराम जय राम जय जय राम एक वसे हा देव महान श्रीराम जय राम जय जय राम 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 राधाधिराज श्री रामचंद्र भगवान की जय सीता मैया की जय मारुति राया की जय बोलो राम लक्ष्मण जान की जय बोलो हनुमान की हरी बोल यांचा वाजला आता हे गवळण आहे तर कुठल्याही भजनाचा शेवट जो असतो तो गवळणीने होत असतो आणि गवळण म्हणजे त्याच्यामध्ये श्रीकृष्णाची लीला सांगितलेली असते. तर सादर करीत आहोत बाई ग तुझा कृष्ण ताना गोकुळात घाली धिंगाणा. बाई ग तुझा कृष्ण ताना बाळताना गोकुळात घाली धिंगाणा. बाई ग तुझा कृष्ण ताना बाळताना गोकुळात घाली धिंगाणा. कोणी म्हणे देवकीचा, कोणी म्हणे यशोदेचा, कोणी म्हणे देवकीचा, कोणी म्हणे यशोदेचा, कोणी म्हणे देवकीचा, कोणी म्हणे यशोदेचा. बाई ग तुझा कृष्ण ताना बाळताना गोकुळात घाली धिंगाणा. कोणी म्हणे वसुदेवचा, कोणी म्हणे नंदबाबाचा, कोणी म्हणे वसुदेवाचा, कोणी म्हणे नंदबाबाचा, कोणी म्हणे वसुदेवाचा, कोणी म्हणे नंदबाबाचा. बाई ग तुझा कृष्ण ताना बाळताना गोकुळात घाली धिंगाणा. कोणी म्हणे मथुरेचा, कोणी म्हणे गोकुळाचा, कोणी म्हणे मथुरेचा, कोणी म्हणे गोकुळाचा, कोणी म्हणे मथुरेचा, कोणी म्हणे गोकुळाचा. बाई ग तुझा कृष्ण ताना बाळताना गोकुळात घाली धिंगाणा. कोणी म्हणे गाई चारितो, कोणी म्हणे वासरे चारितो,
गायतो मैग तुझा, मैग तुझा कृष्ण कान्हा बाळताना गोकुळात गाई धिंगाणा. कोणी म्हणे गोपिकेचा, कोणी म्हणे राधिकेचा, कोणी म्हणे गोपिकेचा, कोणी म्हणे राधिकेचा, कोणी म्हणे गोपिकेचा, कोणी म्हणे राधिकेचा. मैग तुझा, मैग तुझा कृष्ण कान्हा बाळताना गोकुळात गाई धिंगाणा. कोणी म्हणे शिंके तोडितो, कोणी म्हणे मटके फोडितो, कोणी म्हणे शिंके तोडितो, कोणी म्हणे मटके फोडितो, कोणी म्हणे शिंके तोडितो, कोणी म्हणे मटके फोडितो. मैग तुझा, मैग तुझा कृष्ण कान्हा बाळताना गोकुळात गाई धिंगाणा. जनी म्हणे चक्रपाणी, त्याची लीला कोण जाणी. जनी म्हणे चक्रपाणी, त्याची लीला कोण जाणी. जनी म्हणे चक्रपाणी, त्याची लीला कोण जाणी. मैग तुझा, मैग तुझा कृष्ण कान्हा बाळताना गोकुळात गाई धिंगाणा. मैग तुझा कृष्ण कान्हा बाळताना गोकुळात गाई धिंगाणा. गोकुळात गाई धिंगाणा, गोकुळात गाई धिंगाणा, गोकुळात गाई धिंगाणा, गोकुळात गाई धिंगाणा. धिंगाणा व्हायलाच पाहिजे ना, म्हणून धिंगाणा झाला. हरे कृष्णा बोला, हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे. बोलो सियावर रामचंद्र की, पवन पुत्र हनुमान की, बोलो रे भाई सब संतन की. हरि बोल. आप सभी भक्तों की हरे कृष्णा. आज के कार्यक्रम की, आज के आनंद की. बरं, एक सगळ्यांना सांगायचं होतं, आमचे दर शुक्रवारी आणि मंगळवारी इथे कार्यक्रम याच बालाजीच्या देवळात होतात 4:30 ते 6. ज्यांना कोणाला यायचं असेल ते येऊ शकतात. दर शुक्रवारचा कार्यक्रम आमचा फ्री कार्यक्रम आहे, तर इथे या तुम्ही. अशीच आम्ही गाडी पेटीवर म्हणतो, भगवद्गीताही होते, सगळं होतं. सगळ्यांना खुला दरवाजा आहे बालाजीचं देऊळ. ठीक आहे, सगळ्यांनी या. दर शुक्रवारी असतो 4:30 ते 6. आणि धन्यवाद आम्हाला संधी दिली, आयोजकांचे मनापासून आभार. आणि दरवर्षी आम्हाला अशीच संधी मिळावी अशी आम्ही आशा व्यक्त करतो. तुम्हाला नक्कीच आवडला असेल कार्यक्रम. खूप मोठं वाटलंय. आवडलं.